दरवर्षी 1 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत पावसाळी ऋतूत पर्यटकांसाठी दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी बंद केलं जातं। यावर्षी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांच्यासह स्थानिकांनी अभयारण्य पर्यटकांसाठी खुलं करावं, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता। स्थानिकांच्या मागणीमुळे 1 आठवडा अगोदरच अभयारण्य पर्यटकांसाठी खुलं करण्याचा निर्णय वन्यजीव विभागानं घेतलाय। त्यामुळे पर्यटकातून स्थानिक नागरिकातून समाधान व्यक्त होतंय। सध्या तालुक्यात पावसाचं वातावरण आहे। जीप जिथपर्यंत जातील तिथं जाईल, तिथपर्यंत सफारीचा आनंद घेता येणार आहे। सकाळी 6 वाजता सफारीला सुरुवात होणार असून दुपारी 2:30 वाजेपर्यंत जंगल सफारीसाठी प्रवेश मिळणार आहे। सफारीसाठी खासगी वाहनांना प्रवेश मिळणार नाही। प्रत्येक मंगळवारी साप्ताहिक सुट्टी असणार आहे। जंगल सफारीमध्ये ढाक्याचा वाडा, मुरडा वाडा, लक्ष्मी तलाव, वाघांचे पाणी, सांबरकूड, हडाक्याची सरी, सापळा, सावराई सडा असे नैसर्गिक पाणवठे निरीक्षण मनोरे पाहता येतील। अभयारण्यात दुचाकी, खासगी वाहनांना बंदी आहे। स्थानिक परिसर समिती आणि वन्यजीव समितीमार्फत स्थानिकांच्या खुल्या आणि बंदिस्त जीपमधून सफारी करता येईल। राधानगरी आणि दाजीपूर अभयारण्य पाहण्यासाठी दिवाळीची सुट्टी असल्यानं प्रतिसाद वाढणार आहे।